पायधुनी परिसरात 5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षा रक्षकाने केलेला अमानुष अत्याचार अत्यंत संतापजनक आणि मानवतेला काळिंबा फासणारा असून या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा म्हणजेच फाशीची शिक्षा मिळावी अशी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांची व नातेवाईकांची इच्छा आहे व या कुटुंबियांची मी भेट घेतली असून या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याबाबतची माहिती शिवसेना नेते व महाराष्ट्र विधान परिषदेच्या माजी उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिली आहे। पायधुनीमध्ये 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरती सुरक्षा रक्षकानेच भीषण असा अत्याचार केलेला आहे। या संदर्भात पोलिसांना मी संपर्क केलेला आहेच, त्यांनी आरोपी ताब्यात घेतलेला आहे। परंतु या मुलीच्या कुटुंबीय आणि त्यांचे स्नेही यांच्याशी पण माझ्या प्रतिनिधींनी संवाद साधला आणि त्यांच्या कुटुंबियांशी, तिच्या वडिलांशी आणि शेजाऱ्यांशी माझं बोलणं देखील झालं। कुठल्याही परिस्थितीमध्ये या आरोपीला फाशी मिळाली पाहिजे हीच त्यांची अपेक्षा आहे आणि मुलीची तब्येत जी आहे त्याच्यामध्ये तिला गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या आहेत, त्याच्यावरती देखील उपचार हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेले आहेत। कुटुंबियांचं सांत्वन मी केलं, त्यांना धीर वाढवला आणि आम्ही याच्यामध्ये नसरापूरच्या घटनेनुसारच ताबडतोब न्याय मिळावा म्हणून सरकार प्रयत्न करेल यासाठी आमचं लक्ष असेल असं सांगितलं। खास करून या कुटुंबियांच्या शेजाऱ्यांची अपेक्षा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडून आहे। ते कार्यकर्तेही आमच्या पक्षाचे आहेत आणि त्यांनी विनंती केलेली आहे की हा जो वॉचमन ज्या कंपनी म्हणून आलेला होता त्या कंपनीवरती सुद्धा कारवाई करून त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, कारण त्यांनी त्याचं कॅरेक्टर सर्टिफिकेट वगैरे कुठलं न घेता कामावर पाठवलं आणि अशा प्रकारनी दुर्दैवी घटना घडलेली आहे। या मुलीचं शिक्षण पुढे चालू राहावं आणि त्याचबरोबर ती लवकर बरी व्हावी या दृष्टिकोनातून मी शिवसेनेचे आमदार आणि स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष या नात्याने सातत्याने प्रयत्न करणार आहे आणि यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आपण सगळे आहोत आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जसं नसरापूरच्या केसबद्दल तातडीने भूमिका घेतली तशी याबद्दलही भूमिका घ्यावी असं निवेदन मी तिघांना तसंच मुंबई पोलीस आयुक्तांना देत आहे।